नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना डाळ भेंडी करून दाखवणार आहे। त्याचं साहित्य दाखवते। ही बघा, ही भेंडी मी बारीक कापून घेतलेली आहे आणि ही बघा, ही अर्धा तास मुगाची डाळ भिजत घातली होती मी। ही डाळ घेतलेली आहे मी। एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय, मिरच्या घेतल्यात 4-5, गरम मसाला आहे, ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि कोकम घेतलेला आहे, जिरा आणि मोहरी घेतलेली आहे आणि लाल मालवणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, मीठ आणि तेल आहे। बघा, मी आता पॅन मध्ये तेल टाकते। तेल गरम झाले आहे, त्याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकते। आपल्याला ना रोज ना भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा येतो, म्हणून आता मी वेगळी तुम्हाला भेंड्याची भाजी कशी बनवायची दाखवते। कढीपत्ता टाकते, कांदा टाकते, बघा हे मिरच्या पण टाकते याच्यामध्ये। आता आपण ना चांगलं शिजवून घेऊ तेलामध्ये। एक नंबर डाळ भेंडी लागते, तुम्ही घरी करून बघा। कारण रोज आपल्याला जशी वेगवेगळी भेंडी खाली ना तर मस्त वाटते आणि एकच भाजी जर करून खाली ना तर चांगली नाही वाटत आपल्याला, कंटाळा येतो ना भेंड्याची भाजीचा। तुम्ही असं वेगवेगळं करून खा, मस्त होतं एक नंबर। आणि हे बघा, हे आमचे कोकम आहेत, हे कोकम आहेत, हे बघा कोकम आहेत आणि मालवणी मसाला पण आहे। हा बघा, आता नवीन बनवलेला मसाला आहे, हळद आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता। हे बघा, हे बघा, ही मी चिरून घेतलेली बारीक भेंडी आहे। हे बघा, अशी बारीक चिरून घ्यायची। आपल्याला डाळ भेंडी बनवायची आहे ना त्याच्यासाठी। त्याच्यावर मी मीठ टाकते चवीनुसार। आता हे मी चांगलं तेलामध्ये चांगली परतून घेणार आहे। हे बघा, हे कोकम टाकते मी। कोकम टाकायचं मग मस्त होते डाळ भेंडीची भाजी ना, छान लागते चविष्ट। मग तुम्ही कोकम टाका, टोमॅटो टाका, कोकम पण टाका। बघा, भेंडी आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे मी। बघा, मस्त परत ही भेंडी मी आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते। टोमॅटो पण चांगलं परतून घेते त्याच्यामध्ये मस्त होती, एक नंबर भाजी लागते। बघा किती सुगंध सुटलेलं आहे भाजी। हे बघा, ही थोडीशी मी आल्याची पेस्ट टाकते, तुम्हाला सांगायला विसरली, पण आल्याची पेस्ट टाका तुम्ही थोडीशी। हे बघा, चांगली आल्याची पेस्ट टाका तुम्ही, मी पण आता सांगायला तुम्हाला विसरली होती, पण आल्याची पेस्ट टाकायची, लसूण नाही टाकायचं, आलंच टाकायचं। हे बघा, मालवणी मसाला आणि हळद घेतलेली आहे। हे बघा, मालवणी मसाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा लवकरात लवकर। हे मी घालून घेते याच्यामध्ये आणि गरम मसाला टाकते। गरम मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे का। आता मी हे चांगले परतून घेते। हे बघा, भिजवलेली मुगाची डाळ आहे, ही टाकते मी याच्यामध्ये। आपल्याला डाळ भेंडी बनवायची आहे ना म्हणून। हे बघा, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते। बघा, आता मी परतून घेते। हे बघा, आता याच्यावर मी 5 मिनिट झाकण ठेवते। हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, किती मस्त भाजी झालेली आहे। डाळ भेंडी बघा किती छान झालेली आहे। बघा, किती कलर भारी आलेला आणि मस्त झालेली आहे। आता याच्यावर मी ना ओलं खोबरं टाकते। हे बघा, ओल्या नारळाचं खोबरं आहे आणि कोथिंबीर टाकते। आता परतून घेते आणि तुम्ही अशा पद्धतीने करा। जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल ना तर तुम्ही दाण्याचा कूट टाकू शकता, शेंगदाण्याचा। हे बघा, भाजी डाळ भेंडी तयार झालेली आहे। बघा, बघा, डाळ भेंडी तयार झालेली आहे। आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीने तुम्ही भेंडी करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। चला मग, बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।